हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. कशे आसात सगळे? आराम आसानी? 2-3 दीस हांव थोडे भायर गेल्ले, चेन्नई गेल्ले. व्हिडिओज पळयल उरतल न्ही तुमी. हे आता हांव चेन्नईच्यान येता आसतना मासली घेवन येयल्ले. हे मासले आंबट करू लागला. कश करता म्हण तुमकां दाखयते आसा. ओके. आणि हांव खंय बी समुद्र आशिल्ले कडेन गेल्यार थर्मोकोल घेवन वयता. हा एक 2-3 थर्मोकोल बॉक्स हाड दवरला कारवारच्यानच. ते कारीत घान घेवन वयता. खंय तरी मासले मार्केट म्हाका नियर उरील दिसल्यार आयज घान घेवन हांव मासली 2-4 व्हेरायटीची घेवन येता. तशीच हांव मासली घेवन येयल्ले. धोडी, सुंगटा, वागळे आणि शेतका आणि ताल्ले आणि कोकरा अशी मासली 5-6 नमुन्याच घेवन येयल्ले. बट ना कितें सांगा, कारवार चितले मस्त मासली म्हळ्यार खंय मेळना. म्हळ्यार हांवें मंगळूर खायला, चेन्नई खायला, मतलब आणि कितें विशाखापट्टणा थंय खायला मासली. आणि आंध्र प्रदेशात खायला. आंध्र प्रदेशात थोडे अशे हरकत ना, बरे आशिल्ले, स्मेल येना, म्हळ्यार बरे उरता. म्हण कितें सांग, आमी जे हाडील उरता न्ही ताका जरा अशी कश तरी उदकाचो सो मातयेचो सो स्मेल उरता. ताका मागीर हळदी पिठो मीठ घान मातशी 2-3 पाटी अशी बरे करून धुवन घेवची पडटा, तेन्ना ओके. बट आमगेले कारवारच्याक मासलेक बिलकुल स्मेल येना, वास येना. 1-2 पाटी धुल्यार पुरो जाता. अशें सांगचे. अशी बरी उरता. तेमी हॉटेलात सगळे केल्ले बरे टेस्ट उरता. म्हणजे आमी हाण करतात न्ही ते मात्र अशी उदकाचो वास येयलो जाता. तशें म्हण मासली म्हळ्यार म्हाका खूब आवडटा. खंय गेल्ले कडेन हांव मासलेचेच सगळे घेवचे आयटम्स, मतलब सगळे कडेन हांव ट्राय करून पळयता कशें उरता म्हण घेवन. थायलंडात गेले तेन्ना बरे आशिल्ले, खूब टेस्टी, मतलब टेस्ट डिफरंट थंयचे. फ्रॉन्स जावं कितें बीन भारी बरे आशिल्ले. आता हांव कितें हाडले म्हण तुमकां दाखयता. आणि हांव मसालो काडला 2 मासलेचो, ते बी दाखयता. तुम्ही बी घरात ट्राय करून पळया, बरे जाता. आणि ते मसालो बी रेडी करून दवरला. मासली बी हांव क्लीन करून दवरला. शेतका भायल्यान क्लीन करून हाडले, म्हणजे तेजे ते सायडीन काटे आसा आनी घट्ट आशिल्ले. म्हाका कट करू जायना म्हण हांव भायल्यान मासली वाले उरता न्ही तेंचे कडच्यान कटिंग करून घेवन येयले. आणि सुंगट जे हांवें क्लीन केले, सुस्त जावन गेले क्लीन करत पर्यंत. आता आणि वागळे थंयच्यानच हांव क्लीन करून हाडिल्ले. दाखयत तुमकां. पुरा व्हिडिओज पळया. आणि तुम्ही बी करा फ्रेंड्स. मासली हे वागळे तेणे ऍक्च्युअली आमगेल गावात जरा ल्हान तुकडे करतात न्ही. तिणी जरा व्हड तुकडी केलात, म्हळ्यार जरा तन्नी आसा ती. व्हड तुकडी केल्ल्यान म्हाका ते खावूंक बरें जातले म्हण म्हागेले घोव आनी पोर खायनात, हांवूच खातले ते. एकच दिवस खावू जावची ना. आणि हे शेतका बरी आशिल्ली, ताजी आशिल्ली. बट हांवें ते 2-3 पाटी धुला. आनी एक पाटी म्हाका धुवचे असते. तशें म्हण हळद आनी मीठ घालून दवरला हांवें. खतखतेच्या टायमार आनी एक पाटी उदक घालून बरें करून अशें धुवन घेवन खचखचोवन तितूर घालतले. ही सुंगटां ही हांवें इतली सरी केली. आता ही थोडी अशी शेतकात घाण घेवन आंबट करतले. थोडी सुंगटां आणि थोडी सुंगटां भाजतले. मला धाकलं पुतान सुंगट भाज म्हण सांगला. आता मसालो पळया. हे लुचकाक कसले ते वागळ्याक साठी केला. वागळ्याक आमी थीक आंबूस करतात, बरे जात खंय ते गवूल अशी मासलीनी. थीक आंबूस केल्यार आनी 2-4 लसुणी बोय घालू जायी. हळद, थोडीशी मिरसांग, मतलब थोडीशी कोथंबर घेतला 2-4 स्पून. आणि मिरसांग मात्र हांवें खूब घातला, मेदल ना. म्हाका कितले जाय हांवें तितले घाण घेतला. सोलां आंब्याची आनी हेजी दोन्ही घालू जाय, नाल्यार न्ही आमसाण बरें येता आंब्याची घातल्यार. अठांबाची आनी आंब्याची बरी इतले सोलो घेतला हांवें. ओके. हे वागळ्याचे मसालो. दोन्ही मसालो करतलो हांव आता. आणि हे शेतकाचे मसालो. शेतकाचे हरवो मसालो काडचो आणि खतखत्याचेर कांदो शिजो घालचो. मागीर कांदो कापून घालता आसतना दाखयता. ही कोथंबर अंदाजा प्रमाणे आणि हळदी पिठो, सोय थोडी जास्ती क्वांटिटी घेतला आणि सोलो घेतला. तो मातशी थोडी कमी घाला हितून, तो जास्ती आंबूस करचे नाका. आणि ही म्हाका दिसता 10 मिरसांग आसात. मिरसांग मात्र मिक्सराक घालची पहिले. थोडेशे वॉश करून घेवका.
मार खूप वेळ भिजवून दवरली मात्र धुवून घातलात बरी क्लीन हेजेन म्हणटा हांव आणि मग नेक्स्ट दाखयत हांव खतखत वेळार आणि जेवची बीन पळयात तुम्ही जेवचे आसतना बी दाखयता आणि खतखत आसतना बी हांव कांदो शिजो घालतले कसल्याक शेतकाक आणि वागड्याक काय शिजो घालचे ना मसाला खतखतील की ते वागळे घातला जाले ओके फ्रेंड्स हांवें माते मडकी घेतला केरळाच्यान हाडिल्ले हांगात मेळटात बेंगलुरात बरे उरता जाड झड आणि हे बघ कांदो घातला हांव तेल घातलं ना हितूत हा ओनली कांदो घातला आता हो मसाला हांव हितूर ते असा आणि उदक घालून बरे करून मिक्स करून घेवन बरे करून वॉश करून हितू घालतले पातळ करून खतखतोत असताना मासली घालची दाखयत तुमका पळया खतखतू लागला कांद्याची बी परिमळ सुटला हे बघा अनेक पटी धुवून घेतले हळदी पिठानी लावून हळदी पिठानी मीठ लावून हा बरे करून उदा निशो का आणि एक एक समाकन एक तू घाल का ते कटिंग करतल्यान जरा होडहोड पीस केलो हांव मात्र आनी ल्हान पीस करत आशिल्ले हे बाय क्लीन कन शिस्तीत हेतूत समा अरेंज करका मासले रांदप म्हणल्यार हांव समकन रांदप करता इंट्रस्ट दिवन उदा सगळे अशे निशोवन घेवन एक एक अशे घाला हे बाय जाले आता आणि 4 फ्राय करू दवरला हांवें हे मदीत घाल्या आणि स्पुनान समकन अशकन सम सेट करून घेवन बारीक उज्याचेर खतखतोवचे आणि नंतर थोडे एक सगळी घाण जातरीत मागीर मीठ घालचे सुंगट घालका बरे जाता धोडेत शेतकात मिक्स केल्यार टेस्ट बरी येता हे बीन उदा बरे करून निशोवन घेवका आणि अशी घालका आता घालता राव जाले लास्ट आता फ्रायाक 4 कांड दवरला एक कान घेवन कितले जाय तितले मीठ घालून घेवन हांव थोडे तांबडे मोठे मीठ घालता थोडे बारीक मीठ घालता घालून घेवन समाकन बारीक उजार खतखतोन बंद करका आज जेवची मागीर दाखयता वागड्याचे हांव खतखतयता आणि जेवची दाखयता वागड्याचे ठीक आंबूस वागड्याचे ठीक आंबूस आणि हेजे शेतकाचे आणि सुंगटा फ्राय रेडी आसा हांव आतां जेवतना तुमकां दाखयता कशी जाला टेस्ट म्हणजे तुम्ही बी करा वागड्याचे ठीक आंबूस हे पळया फ्रेंड्स गरम गरम वागड्या सोल आणि सुंगटा फ्राय रेडी जाला आता टेस्ट कशी जाली म्हणून पळया वागळे खाऊन पळयता बरे शिजला मस्त आसा बेंगलुरात मेळ्ळे ते आणि ताजे आसा खूप मस्त आसा हे बघ सुंगट सुपर तुम्ही बी असेच करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करूक सांगा दुसऱ्यांक ओके बाय